दाता तोचे एक जाना नारायणा स्मरवी अनेक नासेवंते काय नसरी हाय ज्याचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र सारोळे थडी अधिष्ठान ग्रामदैवत रामभक्त हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये चालू असलेला खंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण खंड विनानाथ कथा कीर्तन भव्य दिव्य स्वरूपाचा अन्नदान वर्ष 64 आणि या 64व्या वर्षातील या यज्ञातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या यज्ञात आहुती समर्पित करण्यासाठी यजमान म्हणून तुम्ही माझ्यासारख्या पामराची निवड केली आणि आजच्या या सेवेच्या निमित्तानं गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढवाळ भक्त देवमान्य संतमान्य 5व्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठात असेल नसेल पण अभंग वस्तुस्थितीला शोभणारा सप्ताहातील वारकरी संप्रदायाचा दंडक धरून पहिल्या दिवशी नामस्मरण आणि नामाची महती आणि आजच्या दिवशी सप्ताहातील दुसऱ्या दिवसाला नामासह नामदात्याचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सर्वांच्या श्रुत असेल नसेल अभंग मोठा गोड आहे. या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय नामचिंतनाचा प्रचार प्रसार करणारा संत वा सद्गुरु जीवनामध्ये किती महत्वाचा आहे याचं दिग्दर्शन तुम्हाला मला करत आहेत. का या जगाच्या बाजारामध्ये दाते असंख्य आहेत पण त्या दात्यांकडून मिळालेल्या दानानं तुमचं क्षणिक आणि समाधान होऊ शकतं पण लाईफ टाइम आनंद जीवनामध्ये तुम्हाला मिळवून देण्यासाठी संत रूपी दाता सद्गुरु रूपी दाता जीवनामध्ये मिळावा. पण त्या दात्याचं दुर्मिळत्व मांडत असताना जगद्गुरु तुकोबर म्हणतात ऐका दादा दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. जो स्वतःही नारायणाचं स्मरण करतो आणि इतरांना सुद्धा तेच सांगतो ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खोना राजा तुझ्या उद्धाराची गोष्ट तुला सांगतो जरा ऐक माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष दे. म्हणून तुम्हाला मला भगवत चिंतनाकडे वळवण्याचं काम आमचे संत या नाम सद्गुरु जीवनामध्ये करतात. जगद्गुरु तुकोबर म्हणतात असा दाता जर सुदैवाने जीवनात मिळाला तर समजून चला तुमच्या गत जन्माचं पुण्य फळाला आलं. त्या परम पुण्याईच्या जोरावर तुमच्या जीवनाची उत्क्रांती होईल आणि एक दिवस तुम्हीच म्हणाल अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता या वृत्तीवर तुम्ही आरूढ व्हाल. पण त्या दात्याचं दुर्मिळत्व या जगाच्या बाजारात आहे. जगद्गुरु तुकोबरादी संत महात्म्यांनी त्या संबंधानं दिग्दर्शन केलं आणि जेव्हा संत जगाला सांगू लागले का एकच दाता या जगाच्या बाजारात आहे तो संत रूपी दाता भगवंत रूपी दाता. अन्य दाते जगाच्या बाजारात असतील पण महाराज त्या दात्यांना जगद्गुरु तुकोबराय अभंग संहितेमध्ये जागा देत नाही. जगद्गुरु तुकोबर त्यात एक दाता या जगाच्या बाजारात आहे तो मिळाल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये बदल होऊन जाईल. पण त्याही टायमाला विरोधी बाग होतोच समाधान महाराज. त्याही टायमाला जीवनामध्ये एक विरोधी बाग होतोच आणि त्या विरोधी बाकावर बसलेल्या काही लोकांनी जगद्गुरु तुकोबरायला विचारलं महाराज इतिहासानं हजारो दाते रेखाटलेले असताना सुद्धा तुम्ही एकच दाता या लोकाला का सांगताय. हजारो दाते आहेत. जगद्गुरु तुकोबर म्हणतात ऐका दादा तुमच्या नजरेत हजारो दाते असले तरी माझ्या नजरेत फक्त एकच दाता आहे तो सद्गुरु रूपी संत रूपी दाता आहे. जर तुमच्या मनामध्ये त्या दात्याच्या संबंधाने संकल्पना भावना खेळत असतील तर मी पहिल्या चरणामध्ये तुम्ही काही म्हटले तरी माझं चरण बदलणार नाही माझ्या मनोकामना मी बदलणार नाही. पाहिजे असेल तर मला भावलं तर मी दुसऱ्या चरणामध्ये त्याला जागा देईल. अनिक नासिवंते काय नसरे हाय ज्याचेने ज्यांच्याकडून मिळालेल्या दानानं तुमची हाय हाय पळापळ दगमग तगमग संपणार नाही. असं नाशवान असणारं दान जर जीवनामध्ये मिळत असेल आणि त्यावर तुम्ही समाधान मानत असाल तर ते गैर आहे कारण ते एका जन्मापुरतं समाधान देणार आहे. पण नामचिंतन करत असताना नामदानाची महती महाराज म्हणतात जन्मोजन्मी तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. असं दान जीवनामध्ये तुम्हाला देणारा दाता या जगाच्या बाजारात दुर्लभ आहे दुर्लभ आहे दुर्लभ आहे. मग विचारलं पुन्हा महाराज असे दाते जर दुर्लभ असतील तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबर म्हणता यावे तया काकुळती जे दावी ती सुपंथ त्यांना काकुळती या
त्यांना शरण जा, त्यांना विचारा काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. आईशी सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. त्यांच्याकडून तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. त्यांना काकुळती या, कसं या. पुन्हा भावार्थानंतर वेळ मिळाला तर सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आधीच काटा 10च्या अगल बगलला गेला. महाराज म्हणतात ऐका दादा, त्यांच्याकडे तन मन धनानं त्यांच्या जवळ जा. पण महाराज अहो स्वर्गात कामधेनू कल्पतरू नाना प्रकारचे भोग आहे त्यांना. मग सर्वस्व भोगाचा त्याग करून संत या मृत्यू लोकामध्ये तो दाता का आला? महाराज म्हणता कशासाठी आला असं विचारला तर त्याचं उत्तर आहे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. स्वर्गात कामधेनू कल्पतरू नाना प्रकारचे भोग आहे, पण सर्वस्व भोगाचा त्याग करून केवळ उरलो उपकारापुरता. या न्यायानं तुका म्हणे उरी नुरे, आणि त्यांचे खरे उपकार माणसातला माणूस जागा केला. अहम ब्रह्मास्मीच्या बोधापर्यंत त्याला पोचवलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण काय म्हणतात याचं मनोगत समाजाच्या समोर या ठिकाणी मांडलं. आणि महाराज त्यांनी माणसातला माणूस बदलवला, नव्हे त्याला देव पदावर त्या ठिकाणी आरूढ केलं. महाराज त्यांचे तुमच्या माझ्यावर उपकार आहे, आणि त्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये त्यांना हवं असतं ते जीवनात स्वीकारायचं आणि ते करायचं. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये मला अभंगावरचं निरूपण करायचं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पवित्र तीर्थक्षेत्री गोदावरीच्या पवित्र कुशीमध्ये उत्तर तटेवर वसलेलं हे तीर्थक्षेत्र संत महंतांच्या वास्तव्यानं, प्रभू रामरायाच्या वास्तव्यानं, त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी. गोदामयेच्या पवित्र असणाऱ्या कुशीमध्ये सदभाविकांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने जन्म घेण्याची संधी मिळाली. त्या जन्माचं सार्थक करण्यासाठी भगवान परमात्म्याचं गुण गात 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 जागा प्रेमी मागे विठ्ठला. महाराज अशा न्यायानं या ठिकाणी गेली. 64 वर्षाची परंपरा या ठिकाणी आपल्याकडं अविरत अखंडित चालू आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्या सप्ताहाला लाभलेलं आशीर्वचन महाराज ज्या सतपुरुषांचं, ज्या महात्म्यांचं का ज्यांनी योग साधनेतून जीवनामध्ये खऱ्या अर्थाने साधना करत असताना ज्यांचं आसन जमिनीपासून उंचावर यावं अशी वैराग्य मूर्ती तपोभूमीमध्ये खऱ्या अर्थाने या गोदावरीच्या पवित्र असणाऱ्या काठेवर पवित्र तीर्थक्षेत्र आपल्या जवळच ज्यांच्या कुशीत आपण वाढलोत ते प्रातस्मरणीय योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर. आणि खेडलेकर परंपरेतूनच मग त्यामध्ये काशीनाथ बाबा असतील, माऊली महाराज असतील, गोविंद बाबा असतील, आमच्या खटाणे बाबांपर्यंत. आणि अशा पद्धतीनं महाराज खटाणे बाबांच्या आणि या थोर सत्पुरुषांच्या आशीर्वादातून आणि खटाणे महाराजांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रेरणेनं या भूमीचे भूमिपुत्र वारकरी संप्रदायातील एक वैराग्यवंत साधू, आपल्याच कुळामध्ये जन्माला आलेले एक पवित्र रत्न गुरुवर्य गणपत बाबा आदी करून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, गावातील प्रत्येक कुळातील प्रत्येक भाविकाच्या तन मन धनातून योगदानातून, शेतकरी शेतमजूर आबाल वृद्ध तरुण वर्ग आणि बुजुर्गांचा आशीर्वाद अशा पद्धतीचा देखणा आणि नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. संपन्न होणाऱ्या पाहणाऱ्या या यज्ञामध्ये उपस्थित ग्रामस्थ भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील गुणीजनांच्या चरणाबंदी प्रास्ताविकात कोटी कोटी प्रणाम करतो. अतिथी देव भव म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायातील विद्वत रत्न, भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व या वर्षी उपलब्ध झालेले माझे जुने जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अनिल महाराज, त्यांनाही वंदन करतो. त्यांच्या सहसाथीला पहिली चाल आदरणीय हरिभक्तीपरायण हरी महाराज, गणेश महाराज, माऊली महाराज, आणि त्याचप्रमाणे गोड स्वराची साथ. कथेत फार गोड चालतं ते. प्रसंग अवधान विरहाच्या प्रसंगाला निसर्गरम्य वातावरण मांडायला भावनिक करण्यासाठी तुमच्या हस्तकलेला वंदन करतो. फार गोड वापरतो आम्ही. आदरणीय गणेशजी महाराज स्वर सम्राट, त्यांच्या चरणी वाकून झुकून वंदन करतो. मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू ताल सम्राट आदरणीय रोहिदास महाराज, हरिदास महाराज, आणि गोड आपल्या प्रभागातली साऊंड सिस्टम आपल्याला खरं तर नांदूर मधमेश्वरकरांची सिस्टम आहे.
गोड पद्धतीने एरवी या अगोदर बरीच कार्यक्रम आपण हाताळलीत. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो. गोड या कार्यक्रमाचं चित्रीकरणही आपण या ठिकाणी करत आहात. मला वाटतं आपलंच काम आहे सगळं चित्रीकरण. हा, आपल्याकडूनच आहेत, केली याच्या अगोदर पण. आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी आपल्या सर्व टीमला वंदन करतो. आजचे अन्नदाते, खरं म्हणजे मी एवढ्या महिन्यात इतकं कधी जेवलो नाही. आल्याबरोबर मला जेवतानाच खरं म्हणजे सुरेश भाऊ झोप लागायची, पण तरी सुद्धा म्हणजे जो आनंद होता तो भोजनातला, तो भजनातही मिळवायचा आपल्याला. म्हणून एकदा अन्नदात्यासाठी टाळी वाजवा गाड्या. खूप गोड. आणि हे गोड नियोजन करत असताना समस्त भजनी मंडळाच्या साक्षीतून प्रातिनिधिक स्वरूपात संपर्कात असलेले आदरणीय आमचे गणपत भाऊ, वारंवार संपर्क केला त्यांनी. योगायोगानं आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकराव भाऊ वगैरे ही सगळी मंडळी, तोलामोलाची 2 चोपदार आहे, विनेकरी आहेत, या सगळ्यांच्या चरणारविंदी प्रणाम करतो. ही बालगोपाल भजनी मंडळ आहेत. आज आपला कार्यक्रम थोडासा मला वाटतं नियमित वेळापेक्षा 20 मिनिटं तरी आपला लेट झाला. तर त्याचं कारणही, कारण सगळी माणसं आपण शेतकरी आहोत. शेतातून येताना पंगत थोडीशी मोठी, त्याचा ओहोपो थोडासा जास्त होता करता सगळ्या गोष्टी, पण त्याची झीज आपण भरून काढणार आहोत. कारण याच्या अगोदर तुम्ही माझी बरीच कीर्तन ऐकलीत. अहो, जनावर घ्यायचं ठरलं तरी आधी हाकून पाहिलं जातं. बैल जर आपल्याला घ्यायचं ठरलं तर आधी 2 वळण हाकून पाहतात आणि मग आपण खोट्याला बैल बांधतो. बरोबर आहे. कारण पड्या जनावराला किती दिवस फुकाट चारा घालायचा, तसा बोवा घेताना सुद्धा तो आधी हाताळून पाहिला पाहिजे. तशी तुम्ही सगळी जाणकार मंडळी आहात. विद्वान लोकांचा संघ आपल्याला घडलेला आहे. आणि याच्या अगोदर माझी 2-4 कीर्तनं म्हणजे प्रासंगिक, मला वाटतं श्राद्धाची 2 कीर्तनं झाली. सुरेश भाऊ आणि सप्तामध्ये 2-3 वर्षापूर्वी एकदा मी येऊन गेलो. आणि मध्यात पुन्हा त्या ठिकाणी मला जरी संधी नाही मिळाली तर माझ्या पोराला सुद्धा तुम्ही 2दा संधी दिली. म्हणजे एक पारमार्थिक नाळ तुम्ही जोडून ठेवला. मी तुमचा ऋणी आहे गड्या. आज अभंग गायला तो माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा आहे. माझ्याबरोबर आलेले आदरणीय नाना महाराज कायमच बरोबर असतात, त्यांनाही वंदन करतो. नाही तर उगाच टावर खाली देऊन जायची. बरोबर आहे. म्हणून अशा पद्धतीने ही सगळी मंडळी तोला मोलाची आहेत. महाराज, अभंग मी जगद्गुरु तुकोबरायांचा गायला. अभंग फार गोड आहे. आजच्या दुसऱ्या दिवसाला तर नक्कीच शोभणार आहे. नामदात्याचं वर्णन करणार आहे. महाराज, कालच्या कीर्तनामध्ये आपण नामाची महती ऐकली. नाम तारक आहे. नामानं अनेक तरली, तरती हा नामाचा भरवस आहे. महाराज, साधू संतांनी तो ठसा आपल्या हृदय पटलावर उमटवला. पण खरं सांगू, रोग झाला हो आमच्या मनाला गणेश महाराज. आम्ही इकडे यायलाच तयार नाही. देवाचं भगवत चिंतनच आम्ही करायला तयार नाही. आम्ही भजनानंदी बनण्यापेक्षा भोजनानंदी बनलो. करायला आलो आम्ही परमार्थ आणि करतोय आम्ही संसार. करायला आलो आम्ही भजन, आयुष्य घालवलं भोजनात. आणि साधू संतांनी हे सगळं ऑब्झर्वेशन जेव्हा केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की गड्या, माणसं चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करताय. या लोकांना सांगितलं पाहिजे, राजा या मृत्यू लोकामध्ये येण्याची गरज काय, कशासाठी आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो आणि आम्ही करतो तरी काय. या दोघातलं अंतर जर या लोकांना जर कळलं तर निश्चितच योग्य वेळी यांच्या जीवनातला ट्रॅक बदलेल. म्हणून या समाजाला सांगितलं, बाबा तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात ना, तर त्याचं फक्त एकच कारण आहे. ज्या भगवंतानं हा पंचतत्वाचा अलौकिक देह तुम्हाला मोफत फुकट आणि चोखट वापरायला दिला, त्या भगवंताचं भजन तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. का जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला महाराज. आपण थोडं सिंगल करू आपण.
तुम्ही विद्वान आहात आणि विद्वानाचे जे गुण आहेत ते आमच्या सगळ्यांच्या कर्णपटलावर पडली पाहिजे. तितक्या लांब अंतरावरनं तुम्ही भजनानंदी लोक आहात. पण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी तयानाम कीर्तन, ते कीर्तन आपण खेळीमेळीच्या वातावरणात करणार आहोत. प्रमाण सिंगल केली तर तुम्हाला संधी मिळेल आणि मला व्याख्यानाला चान्स मिळेल. इतके काही आडेवेडे घेऊन मी प्रमाण टाकणार नाही. सरळ 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 करणार आहे. आणि जरी माझ्या अर्थ अन्वयानं शब्द अन्वयानं लागत नसलं तरी तुका म्हणे कसं जसं असेल तसं त्यातलंच मी काही अडचण नाही. म्हणून मृत्यू लोकामध्ये तुम्ही आपण भजन करण्यासाठी आलो. जारस, श्वेतज, अंडज, उद्भिद, भूचर, खेचर, उभयचर, जलचर अशा 4 प्रकारच्या खाणी आणि 184 योनी प्रभूनं निर्माण केल्या. त्यापैकी मानवी देह धारण करून आलेल्या मानवानं देवाचं भजन करावं, कारण तो भजनासाठी देवानं दिलेला देह आहे. महाराज, पण तसा मी तो वापरतो का? महाराज म्हणता नाही ना राव, मग तो या झाला फाटा वाधिकेचा. भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. गोळी भरूनच राहत जायचं. तुम्ही गोळी भरून ठेवत जा. नाना महाराजांना थोडं मागं ठेवा, मी तुमच्याकडून ऐकू द्या रावा. मला आज काय करता, यांना परवडलं पाहिजे, तुम्हाला शोभलं पाहिजे, गात जा. बरोबर आहे ना? म्हणून महत्वाचा मुद्दा आहे. महाराज म्हणतात तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधा झाली आम्हाला महाराज, रोग जडला आम्हाला. संसाराच्या पडद्याखाली सुखाची स्वप्न रंगवणारे आम्ही पागल माणसं, पामर लोक, आज आमच्या जीवनाला दिशा मिळाली पाहिजे. म्हणून आई केले जना तुझ्या स्वहिताच्या खुना. राजा, तुझ्या उद्धाराची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि जीवनामध्ये कुणीतरी सांगणारा मार्गदर्शक भेटावा. आणि ज्या दिवशी जीवनामध्ये मार्गदर्शक तुम्हाला भेटेल, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर तुमच्या जीवनातला प्रवास केला तर तुम्ही यशाच्या शिखरावर चाल. म्हणून स्वतःच्या स्वयंबुद्धीनं कार्यकुशलतेनं आपलं डोकं न लावता येत व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा तू वाट पुसत, हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला दाखवून दिलं. ते म्हणतात आम्ही आमचं मत नाही मांडत, मग मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता. महाराज म्हणतात आम्ही या वाड वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगलो. परिणाम महाराज म्हणतात त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आनंदाच्या रूपातून त्या सुखाची फळं आम्हाला चाखायला मिळाली. पण आज जर बघितलं तर या संसाराच्या पडद्याखाली रात्र दिवस आम्ही जीवनामध्ये दुःख उपभोगतो. त्याचं कारण आम्हाला सांगणारा मार्गदर्शक या जगतामध्ये कुणी भेटायला तयार नाही, कारण त्यांचं दुर्मिळत्व आहे गड्या. असे संत सतपुरुष सद्गुरु रूपाने जीवनामध्ये मिळायला सुद्धा भाग्य लागतं. भाग्यवान आहात आपण, खेडले परंपरेशी निगडीत आहात. ज्या कुळात आपण जन्माला आलो ती संत श्रेष्ठ वामन भाऊंची आणि भगवान बाबांची कृपा आपल्या परिवारावर आहे, कुळात आहे. आणि आपल्या रक्तातले DNA हे परमार्थाच्या संस्कारानं त्याचा गोड असा ओलावा त्याला लागलेला आहे. महाराज वेगळं सांगायची गरज नाही, पण कुणीतरी असा एखादा त्यागी सतपुरुष जीवनामध्ये जेव्हा आम्हाला भेटेल तेव्हा त्याच्या बोलण्यातून आली मुखावाटे अमृत वचने. अमृत वचन मुखातून आल्याच्या नंतर जीवन बदलून जातं गड्या, जीवन बदलून जातं. वाल्याचा वाल्मिकी तेव्हाच झाला ज्या दिवशी नारदाची भेट झाली. सल्ला पटला, कारण सांगणाऱ्याची तळमळ आहे, ऐकणारे गाफील आहे, ऐकणारे गाफील आहे. म्हणून अशा गाफील समाजाकडे पाहिल्याच्या नंतर साधू संत या जगाच्या बाजारात पुढे आलेत. महाराज म्हणतात ते प्रत्येक पदोपदाला नाही भेटणार, त्यांचं दुर्मिळत्व या जगाच्या बाजारात आहे. आणि ते दुर्मिळत्व मांडत असताना माझे जगद्गुरु तुकोबर म्हणतात एखादा महात्मा, विरळा महात्मा जीवनामध्ये भेटेल. महाराज एखादाच भेटेल. महाराज म्हणतात हो बाबा. त्या साधू संतांच्या संबंधानं अनिल महाराज फार गोड प्रमाण वापरलं. साधू संतांच्या संबंधानं ते म्हणतात या जगतामध्ये एखादा विरळा. त्यांच्या संबंधानं संतन शब्द वापरताना सोहळी शब्द वापरला. ते काया वाचा मनानं पवित्र असतात आणि प्रमाण त्याचं फार गोड आहे. आता म्हणा पवित्र सोहळी, पवित्र सोहळी एकतीचा
ऐका, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, एखादा सत्पुरुष, सोवळी म्हणजे संत, पवित्र आहेत ती, काया वाचा मनानं पवित्र आहे. पवित्र झाली कशानं? नामचिंतनानं. नामाची पावरच अशी आहे ती त्यांनी अखंड जपली. रात्रंदिवस दिन रजनी सदा नाम घोष, अखंड भगवंताचं चिंतन केलं आणि काया वाचा मनानं संत पवित्र झाली. या जगाला पवित्र करण्यासाठी संत या जगाच्या बाजारात आलेत. महाराज म्हणतात पण त्यांचं दुर्मिळत्व आहे गड्या, त्यांचं दुर्मिळत्व आहे. ऐकला आपण कधीतरी महाराज, सेले सेले न मालिकम न मोतिकम न गजे गजे साधू नाही न सर्वथम न चंदनम न वने वने. चला जरा थोडं सुभाषितकाराला विचारू आपण. सुभाषितकाराने सुद्धा हेच सांगितलं, या जगाच्या बाजारात काही गोष्टी दुर्लभ आहेत. काय काय दुर्लभ आहे? मग ऐका जरा सुभाषित काय आहे. महाराज म्हणतात, शतेषु जायतेषु रहा सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु अंदाता भवति वानवा. विठ्ठल या जगाच्या बाजारामध्ये शूर दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? महाराज म्हणतात, शतेषु जायतेषु रहा, 100त एखादा शूर, 100त एखादा शूर. पण शूरत्वाचा आव आणणारी गल्ली बोळा चौका चौकात वरचे बटन खोलून बॉडी प्रदर्शन करून दादागिरी करणारी काय कमी पाहिली आम्ही? पदोपदाला बघितलीत. महाराज म्हणतात, दम नाही त्या हलकट लोकात जी बॉडी प्रदर्शन करतात. धमक लागते. बालिश बहु बायकात बडबडला आणि रणांगणावर गेला आणि पुन्हा पळ काढला. महाराज म्हणतात, बोलणे इतकं सोपं नाही आणि बोलतो तो ठरू शकत नाही महाराज शूर. या जगाच्या बाजारामध्ये 100त एखादा शूर आहे. शूर तोच असतो का ज्यानं त्याच्या शौर्यावर काहीतरी पुरुषार्थ केला. संत शूर आहे. त्यांच्या शौर्यावर काय पुरुषार्थ केला? महाराज म्हणतात, शूरत्व गाजवलं आणि संसारातून आम्ही बाहेर आलो, आलिप्त झालो. महाराज म्हणतात, ज्याला संसार जिंकता आला तोच या जगातला संसार येणे नावे तरी शूर. हेर काय ती बापुडी की अहंकाराची घोडी. प्रमाण फार गोड आहे. महाराज म्हणतात, ज्याला संसार जिंकला, सगळ्यांना जिंकता आला. शूर जगाच्या बाजारात दुर्लभ आहे. 100त एखादा आहे. त्यामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा आहे. शूरत्व गाजवलं, संसाराच्या बाहेर आलो, संसाराचा स्पर्श अंगाला होऊ दिला नाही, त्याच्या गुंता वाढवला नाही, विषयाच्या आसक्तीमध्ये गुंतलो नाही, संसाराच्या लोभ लालसेमध्ये आम्ही गुंतलो नाही, त्याच्यातून आम्ही बाहेर आलो. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. येर काय ती बापुडी. महाराज म्हणतात, शूर जगाच्या बाजारामध्ये 100त एखादा आहे. बॉडी प्रदर्शन करणारा शूर नाही, त्याच्या शौर्यावर काहीतरी पुरुषार्थ केला पाहिजे. हे साधू संतांचे दाखले ना अनिल महाराज. त्यांनी संसारावर मात केली, संसार जिंकला. आमच्या बाबतीत न बोललेलं बरं. उमरा ओलांडून सुद्धा शूराच्या गप्पा मारतो, वैराग्याच्या गोष्टी करतो, पण उमरा ओलांडण्या इतकं सुद्धा शूरत्व नाही का आम्ही पराधीन, आम्ही यांच्या ताब्यात आहे, माग बसले त्यांच्या. सहज उमरा ओलांडून बाहेर निघाला, तिला न विचारता. आणि पावलाची चहूल, चपलाचा बुटाचा आवाज आला आणि बिना परवाना त्या ठिकाणी कुठं निघाला म्हणून स्वयंपाक घरातूनच आवाज दिला. कुठं निघालाय वर तोंड करून? मला कुठं नाही, घरातच बसतो. उमरा ओलांडण्याची सुद्धा ताकद नाही, शूरत्व अंगामध्ये नाही. महाराज म्हणतात, संत शूर आहे, संत वीर आहे, संत झुंजार आहे. प्रमाण सुद्धा त्याच्यासाठी झुंजारते एक विष्णुदास जगी. झुंजारते एक विष्णुदास जगी. भेटतील सुरेश भाऊ, ते संताकडे भेटतील. झुंजार ते एकच शब्द वापरला, अन्य नाही. अन्यांची व्यावृत्ती केली.
एकच झुंजार ते एक विष्णुदासाचे की पाप पुण्यांगी नातळती गोविंदासने गोविंद शेने गोविंद त्या म्हणे पैसने ते शूर भगवत चिंतना नाहीत, देवाच्या नामस्मरणा नाही. भेटेल 100त एखादा शूर भेटेल, समाधान होईल तुमच्या मनाचा शुभ. शूर भेटेल, एखादाच भेटेल. सुभाषितकार सांगतात तेवढं समाधान होईल. 100त एखादा शूर आहे. शेतेषु जायते शूरहा सहस्रेषु च पंडितः. महाराज म्हणतात 1000त एखादा पंडित भेटेल. पंडित कोण? गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा आणतो तो पंडित पोंगा, तो पंडित नाही. पंडित तोच असतो 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण याचा अध्ययन केलेला आहे. महाराज विषयानुरूप त्याच्याकडे असणार ज्ञान आहे, ग्रंथाचा अध्ययन आहे, सद्गुरु कृपा पाठबळ चांगल्या प्रकारचा आहे आणि कुळाची पुण्याई आहे. महाराज म्हणतात तो पंडित आहे. 1000त एखादा भेटेल. मग आडनावाचा पंडित चालत नाही, कृतिशील पंडित पाहिजे. महाराज म्हणतात ते पांडित्य त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणून पंडित कुणी ठरत नाही. ऐकली कधीतरी कथा घड्या तुम्ही? विद्वानांची सभा भरली पंडितांची. पंडित चर्चा करत होते, वितंड वादाला महाराज उत्तर देत होते. पंडितांची चर्चा सुरू झाली आणि एका सद्भाविकाला मनाला वाटलं का या पंडितांकडून ज्ञानार्जन करावं आणि त्यांचं पांडित्य आपण ऐकावं. जसं तुम्ही कीर्तन ऐकायला आलात, बुवाना अभंग कसा निवडला, अभंगातला प्रवेश कसा, बुवाचं व्याख्यान दृष्टांत सिद्धांत दादांत कशी, महाराज गुणीजनाच्या समोर प्रमाण आणण्याची पद्धती काय, वस्तुस्थितीचा परिपाठ, जसं वक्त्याकडे या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे. महाराज म्हणता बाबा तसं त्या पंडिताच्या ठिकाणी महाराज त्या विद्वानाकडून ऐकण्यासाठी त्या ठिकाणी महाराज अष्टवक्र गेले. अष्टवक्र गेले. 8 ठिकाणी अंग वाकलेलं, पण विद्वान. 8 ठिकाणी अंग वाकलेलं आहे पण विद्वान आहे, पंडित आहे. 8 ठिकाणी का अंग वाकलं? मला तिकडे जास्त काही लांबट करायचं नाही बरं का, पण जाता जाता दिशा देऊन जायची. बापच तसा होता, बापच तसा होता. व्यवहारात म्हणच आहे ना राव, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ मोठी. महाराज बापच इतका विद्वान होता का 4 वेदाचा अध्ययन केल्याशिवाय पूजा आठवत नव्हती. पण बाप पूजा करत असताना आपला बाप वेदाच्या रुच्या चुकीच्या पद्धतीच्या म्हणतो. आईच्या गर्भातूनच सांगितलं बापाला, पिताश्री तुम्ही चुकला. बापाला राग आला आणि बापानं सांगितलं बेटा आईच्या पोटात आहे तरी बापाच्या चुका काढतोस, जा 8 ठिकाणी तुझं अंग वाकडं होऊन जाईल. शाप आहे तू बापाचा. विद्वानाचं पोरग आहे, विद्वानाच आहे. महाराज पंडिताच्या यादीमध्ये नाव आहे आणि पंडिताची चर्चा ऐकण्यासाठी अष्टवक्र विद्वानाच्या सभेत गेले. पण वितंडवादाला फाटा फोडून बोलणारे, ज्यांना त्याच्यातला कुठलाच गंध नव्हता, वशिल्यावर पदव्या लावणाऱ्यातलेच ते काय, अशा बऱ्याच लोकांच्या पुढे हातभर पदव्या असतात. कोणी काय तर कोणी काय तर कोणी काय, लत लागू रे बो त्यांनाच. महत्वाचा मुद्दा आहे. मग त्यांच्या सभेमध्ये तिथं गेले आणि त्यांनी 8 ठिकाणी वाकलेलं अंग पाहिलं आणि त्याच्याकडे बघून हास्य करायला लागले. पंडित जे ज्ञानानं परिपूर्ण आहेत. खरं सांगू बाहेरून माणूस कळत नाही. पंक्तीला बसलो तेव्हा गणेश महाराज आम्हाला कळले नाही, पण इकडं आल्याच्या नंतर त्यांची बोट जी चालतायत ना सप्तस्वरावर, महाराज शारीरिक व्यंग असेल तरी बोटावर सरस्वतीचं वास्तव्य हे त्यांचे गुण आहे. टाळी वाजवायला हे गुण आहे. अष्टवक्र 8 ठिकाणी वाकलेला अंग आहे म्हणून काय बिघडलं? अरे बुद्धी चातुर्य अष्टवक्राकडे किती आहे, पण अष्टवक्रातल्या ज्ञानाला मोजण्यासाठी विद्वान कमी पडले. विद्वान हसले आणि अष्टवक्रानं कपाळावर हात मारला. गलत, रॉंग नंबर लागला माझा. पंडित समजून मी ऐकायला आलो, पण पंडित नाही चर्मकार निघालेत. असं बोलल्यावर थोडासा इगो दुखावला गेला त्या पंडितांचा. आणि मग पंडितांनी सांगितलं महाराज पुन्हा बोला. काय म्हणतात? पंडित नाही बोलत आम्हाला. अरे चर्मकार आहात तुम्ही. चर्मकार म्हणजे
असली उपमा का दिली? अरे तुम्हाला आतलं कळत नाही. पंडित असते तर माझ्या बाह्य अंगाला पाहून हसले नसते. महाराज ज्या अर्थी तुम्ही माझ्या बाह्य अंगाकडे पाहिलं, अंतररंग तुम्हाला कळाला नाही. तुम्ही पंडित नाही, माझ्या परीक्षेत नापास आहे. महाराज म्हणतात त्यांची गत अशीच झाली. कशी? नदी डोंगा परी जल नव्हे डोंगा, काय भुललासी बरली या रंगा. आणि पुढचं तुमच्यासाठी ठेवलं म्हणा उस डोंगा परी रस नव्हे डोंगा. चला विठ्ठल. मी नानाकडून कधी प्रमाणे गेला, आम्ही दररोज 2 टाइम बरोबर आहे. मला तुमच्याकडून पाहिजे. आता खूप दिवसांनी भेट झाली ना आपली. मग याच्या अगोदर तुम्ही मला साथ दिली तेव्हा माझ्या बरोबर सुद्धा चांगलीच माणसं अगदी जर तुमच्यासारखी तोला मोलाची मी जपतो, आजही जपतो. त्यावेळेस उत्तम बाबा, गोकुळ महाराज वगैरे रेग्युलर माझ्या बरोबर असायचे. निलेश पखवाद वाजवायला असायचं माझ्या बरोबर 16-17 वर्ष. ते काय आमच्या गणपत बाबांकडे शिकलाय निलेश, म्हणजे महत्वाचं आहे शिबिरामध्ये. मग तुमच्याकडेच म्हणजे ही माणसं जी आहेत, आणि आज ही सगळी विद्वान आणि डायमंड मंडळी इथं आपल्याला महाराज आपल्या पूर्वसंचितांना आपल्याला मिळाली. जपागड्या प्रतिवर्षी या लोकांना चांगली ही माणसं. मला अपेक्षा आहे तुमच्याकडून, चला जे जमल ते हेच जा. आणि नाही जमलं तर माझं काम असंच आहे, शिवावर आईचा गाडा सोडल्यावर सगळंच गाव लोटायला लागत नाही. ज्याला येईल त्यानं लोटायचं, तसंच काम आहे माझं. ज्याला जमलं त्यानं प्रमाण घ्यायचं, नाही तर मग मी सरळ चाललंय तिकडे पुढच्या शिवावर न्यायला. काही काळजी करायची नाही. महत्वाचा मुद्दा, वेळ कमी राव आपल्याकडं. म्हणून महाराज म्हणतात पंडित या जगाच्या बाजारामध्ये. महाराज पंडित जगाच्या बाजारात हजारात एखादा आहे. हजारात एखादा पंडित आहे. एखादा पंडित. कोण पंडित? जो 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाचा अध्ययन करू नये, जो अखंड भगवत चिंतनामध्ये तल्लीन आहे, अखंड ध्यान मग्न अवस्थेमध्ये आहे. असे माणसं, असे या जगात सत्पुरुष 10,000 आहे. महाराज हजारात एखादा आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांचं महाराज सुभाषितकार म्हणतात, हजारात एखादा पंडित आहे आणि 10,000 एखादा वक्ता आहे. शेतेषु जायते शुरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु. 10,000 एखादा वक्ता आहे. आता वक्ते किती, ऐकणारे किती? महाराज आता गणितच नाही. जर आकडा काढायचाच ठरला तर त्याच्यासाठी बराच वेळ जाईल. किती वक्ते आहेत. म्हणून बरीच काही माणसं ते म्हणतात दगड उचकला का बुवा. बुवा वेगळा आणि वक्ता वेगळा. वक्ता कसा पद्धतीचा असला पाहिजे? वक्त्याला वेळेवर आठवलं पाहिजे, समोरच्याला पटवलं पाहिजे, रेटून नाही, शास्त्रान्वयानं, अर्थान्वयानं, शब्द प्रमाणानं. म्हणून वेळेवर आठवलं पाहिजे, समोरच्याला पटवलं पाहिजे, आणि आडदांड भेटलं तर कटवलं पाहिजे. म्हणजे सगळ्याच बाजू पाहिजे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. वक्ता खऱ्या अर्थाने तेव्हा शोभून दिसतो. पंचक्रोशीत कीर्तन करणं, नावा रूपाला येणं, समाजानं त्याला वा काय शब्द फेक आहे, काय अभंग सोडवायची पद्धत आहे, तेवढ्यातच म्हणतो आपल्यासारखं कुणीच नाही. छाती फुगून जाते. वक्ता त्याच्यावर ठरत नाही. खरं म्हणजे अनिल महाराज, आम्ही मागे फडकऱ्यांमध्ये कीर्तनाला गेलो होतो. तिकडं उस्मानाबाद, तिकडं नाना महाराज होते माझ्या बरोबर. त्यावेळेस गेलो होतो. अगोदरच्या काळात आम्ही उत्तम बाबांना आम्ही गेलो होतो. ते किल्लारीच्या जवळ कुठं तरी गाव होतं, ते धवन सरांच्या गावाला, उजनी पासून दिला. हा तिथं जवळच, हा तेरडोकीच्या जवळ. महाराज 400 काळकरी होते. त्याच्यामध्ये 400 काळकऱ्यांमध्ये जवळजवळ बऱ्याच लोकांची ज्ञानेश्वरी कंठस्थ होती, गाथा मुखोद्गत होती. कीर्तनकाराचे फक्त गाव बदलून तेवढेच अभंग असतात. किती विद्वान. अजून पुढे जाऊन सांगतो, जेव्हा मी त्या उजनी बासुंदी जवळ काही गाव होतं, त्या गावाला मी कीर्तनाला गेलो तर विनेकरांनी आमचं उत्तम बाबाचं प्रमाण बंद केलं. ते म्हणे नाही यश काय. म्हणजे याचा अर्थ असा आहे, अभ्यासू माणसं किती गोड असतात. वक्ता तो त्या कसोटीला उतरला पाहिजे. वक्ता म्हणजे ऐकणारे सहज नाही. माऊलीच्या मंदिरामध्ये नेवास्याला 4-5 वेळेस मला त्या ट्रस्टच्या माध्यमातून कीर्तन सेवेची संधी मिळाली. सुरेश भाऊ अर्धी ओवी नुसतं टोक काढलं का खाली बसणारी जवळजवळ 70%
माणसं पुढची ओळी पूर्ण करत होती. काय म्हणजे अनुभवतांशी आपण जेव्हा समाजात येतो तेव्हा आपल्याला सल्ला देणारी काही पामर असतात ना, ती म्हणतात समोरच्याला येडे समजायचे बोलत राहायचे. समोरची येडे असतात का? त्यांनी किती येडे केलेत हे सांगणाऱ्याला कळायला पाहिजे. हे सहजासहजी नाही. महाराज म्हणता वक्ता 10,000 एखादा आहे बुवा, 10,000 एखादा. वक्त्याकडे सगळ्या गुणांना तो परिपूर्ण असला पाहिजे, त्याला समय सूचकता असली पाहिजे, त्या गोष्टीचं ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे. महाराज म्हणता वक्ता तेव्हा ठरत असतो, वक्ता तेव्हा ठरत असतो. पाठांतराचा वक्ता नाही ठरत. पाठ करून शाळेत भाषण, पुढाऱ्यांचे भाषण पीएन लिहून द्यायचे आणि त्या निजशेची तसे वाचायचे. म्हणून जीवनामध्ये स्वतः स्वयंपूर्तीमध्ये ज्ञान असलं पाहिजे. महाराज म्हणतात वक्ता तोच. म्हणून असे वक्ते ज्या श्रोत्यांनी पसंत केले. श्रोता कोण म्हणाल तर वैराग्याची खाण आहे, त्यागाचं प्रतीक आहे राजा जनक. आणि वक्ते 400 श्रोता 1. ऐकताय तुम्ही सगळेजण. महाराज म्हणतात त्याचं कारणच असं आहे बुवा, ऐकणाऱ्याची पारदर्शकता तशी आहे आणि सांगणाऱ्याची विद्वत्ता सुद्धा त्या उंचीची आहे. वक्ता तो असू शकतो. पण वक्त्याच्या संबंधानं दुर्मिळत्व सांगितलं. मला त्या संबंधानं अजून दृष्टांत देऊन फापट पसारा करता येईल. माझ्यासाठी वेळ फार कमी आहे. त्या कमी वेळामध्ये मला संधीचं सोनं करायचं आहे आणि अभंगाच्या पदापदाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण तारीख घेताना असं काही ठरलं नाही माझं गणपत भौशिक आल्यावर सगळाच अभंग सोडवेल असं काही ठरलं नाही ना आपलं. का आल्यावर महाराज अभंग घेतलेला सोडवाच तुम्ही असं काही नाही. पण मी इमानदार आहे, सोडवायचा प्रयत्न करणार आहे. अभंग जो घेतला तो सोडवण्यासाठी मला पुढे प्रवास करायचा आहे. महाराज म्हणतात वक्ता 10,000 एखादा भेटेल, होईल तुमचं समाधान. पण पुढे जाऊन सुभाषितकाराला विचारलं महाराज आमच्या आजच्या कीर्तनाचा विषय आहे तुकोबरा म्हणतात दात्याच्या संबंधानं बोला, आम्हाला शूर सांगत बसू नका. महाराज आम्हाला वक्ता सांगू नका, आम्हाला पंडित सांगू नका. आम्हाला आज गरज आहे दात्याची. कारण फाटलेल्या झोळीत दान टाकणारा दाता असला पाहिजे का जिला 9 ठिकाणी छिद्र आहे. अशा झोळीमध्ये सुद्धा तुम्ही दिलेलं दान अविरत जन्मोजन्मी राहिलं पाहिजे. आणि असा कोणी विद्वान दाता आम्हाला मिळेल का सांगा. त्यावेळेस सुभाषितकारानं सांगितलं अरे बाबा दात्याच्या संबंधानं विचाराल ना तर माझे कानाला हात आहे रे बो, कानाला हात आहे. कानावर हात ठेवले आणि त्यांनी सांगितलं मला माहित नाही, मला माहित नाही. जसं वेदाला विचारलं वेद नयते बोलला तशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज त्यांना विचारलं सुभाषितकाराला सांगा दाता भेटेल का. ते म्हटले शूर भेटेल, वक्ता भेटेल, महाराज पंडित भेटेल, पण दाता भेटेल का नाही मला ठाव नाही. ऐकणाऱ्यांचा चेहरा पडला गड्या. नाराज झाली गणेश महाराज ती मंडळी. आणि विचारायला गेल्यानंतर आम्ही दात्याच्या शोधात आलो. 64 वर्ष झाली आमच्या परंपरेला. दाता कोणीतरी आमच्या जीवनामध्ये भेटावा या प्रतीक्षेत आम्ही आहोत. दाता भेटणार नाही असं तुम्ही जर म्हणत असाल तर काय मजा आहे त्या जगण्याला. ओ काय मजा आहे. चेहरा पडला आणि सगळीची सगळी महाराज त्या दात्याच्या विचारात असणारे मिळवण्यासाठी प्रतीक्षेत असलेली ही सगळी मंडळी परतीच्या प्रवासाला महाराज चेहरा पाडून हिरमुसले होऊन माघारी निघाले. आणि कसं ओ माझ्या तुकोबरायचं अलगत लक्ष गेलं आणि तुकोबरायचं लक्ष गेलं आणि तुकोबराने हाक मारली अरे थांबा गाड्या, कुठले तुम्ही, कशासाठी आलते. महाराज आम्हाला दात्याची गरज होती आणि त्या दात्याच्या शोधात आम्ही आलो होतो. सुभाषितकाराला आम्ही विचारलं आणि त्यांनी कानाला हात लावला म्हणून आमचा चेहरा पडला. तो कोवर म्हटली आता काळजी करू नका, मला एक दाता गावला गड्या. कुठे आहे तो दाता. अभंगाच्या पहिले दाता तोची एक दाता शिंगण चालीवर मी समाधान मानलं. तुमचं समाधान नाही झालं मला माहिती आहे, नाही झालं. समाधान मानावं लागेल.
महाराज म्हणतात दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. जो नारायण परमात्म्याचं स्मरण स्वतःही करतो आणि दुसऱ्याकडून सुद्धा तो स्मरण करून घेतो, तोच दाता संतांच्या कॅटेगरीत बसतो. पण आज तसं काही दिसत नाही गड्या. गणेश महाराज आमच्यासारखे लोकाला सल्ला देणारे हजारो थप्पीनं पडलेत. लोकाला सांगायचंय पण स्वतःच्या बाबतीत जर म्हटलं तर पाठ आहे तुमचं, लोका सांगे पुढचं तुमचं पाठ आहे. आणि आशांचाच भरणा जास्त आहे आणि त्यांच्याच 30 सेकंदाच्या क्लिपा बाहेर आहे. आणि मग सप्ताह कमिटी म्हणते वा. आणि जेव्हा त्यांना आम्ही सप्त्यात उभं करतो तेव्हा आम्हाला कळतं फेल गेलं गाड्या. दुसऱ्या दिवशी चर्चा असते. तो जाता जाता पुन्हा वक्ता बोलून जातो मी अभंग सोडवला. महाराज म्हणले अभंग सोडवणारा अजून जन्मालाच यायचा आहे. तुकोबराई 1 अन 2 सप्त्यात आणि एका जन्मात नाही कळणार गड्या. ज्ञानोबा तुकोबराई संत परंपरा आणि वाङ्मय. मग बरेच म्हणतात मी अभंग सोडवला, पण दुसऱ्या दिवशी कधी न कीर्तन ऐकणारा एखादा भातारा म्हणतो रातचा बोला अभंग सोडून गेला. काय म्हणजे बुवाला अभंगाचाच मेळ नाही लागला. बुवा कुठं अभंग कुठं, समय सूचकता नाही. खरं सांगू गणेश महाराज ज्या साधूचा अभंग घेतला त्या साधूसह त्या अभंगाची कृपा व्हावी लागते. आणि अजून पुढे जाऊन सांगू जाग्या जाग्याचा महिमान. ज्या जागेवर ज्या गावात कीर्तनस्थळी त्या ठिकाणी धर्म मंडपामध्ये वक्ता येतो तेव्हा त्या स्थानाची सुद्धा कृपा व्हावी लागते त्या वक्त्यावर. ते स्थान पवित्र असलं पाहिजे. आणि ते या माझ्या वैष्णव वारकऱ्यानं नित्य नेमाची भजनांजली करून महाराज या खेडले परंपरेचं अनुसंधान साधून महापुरुषांच्या सानिध्यामध्ये ही जागा पवित्र आणि सुचिरभूत केलेली आहे. आणि त्या जागेवर आमच्यासारख्या पामराला स्नान करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचं सोनं करताना मी अभंग तुकोबराचा घेतला. तुकोबर म्हणतात तो दाता जीवनामध्ये दुर्लभ आहे. एखादा दाता आहे आणि तो दाता जो स्वतः करतो लोकाला सांगतो त्याचा इफेक्ट लोकांवर होतो, त्याचा बेनिफिट त्याला मिळतं. पण स्वतः आचारसंहिता न करता जर तुम्ही दुसऱ्याला सांगत असाल तर सांगणाऱ्यावर परिणाम होत नाही. म्हणून सप्त्याच्या पत्रिका पाहिल्या का रौप्य महोत्सवी, 50वी, अमृत महोत्सवी, शतकपूर्ती ऐकताय तुम्ही. मग जेव्हा लोकांकडे एवढाले मोठाले सप्ते चालतात मग त्यांना जवळचे बुवा चालत नाही. ते म्हणलं का म्हणजे आमची 50 वर्षे 10व्या श्राद्धाला हाक मारताना मग तेव्हा जवळच्याला हाक मारायची. आणि मग 50 वर्षाच्या नंतर मग 50 वर्षाच्या सप्त्याला जर जवळचाच बोलवला तर तो काय त्याच्या बापाचा अभंग घेणार आहे कीर्तनाला. तो तुकोबराच्या ज्ञानोबराच्याच घेणार आहोत. सांगताना सुद्धा तो तेच सांगेल ना. पण खरं सांगू काय लोक हवे ते मला काही कळत नाही बुवा. मी बरंच अनुभवलं 25 वर्षात. म्हणजे माणसं जेव्हा या सगळ्या गोष्टी बरं जाऊ द्या अडचण नाही, बोलवा तुम्ही कुणालाही बोलवा आणि किती जड पाकिटाचा बोलवा, तुमच्यावर परिणाम किती झाला ते सांगा गाड्या. बाबा जेवले पत्र पालते म्हणजे याचा अर्थ एवढाले मोठाले लोक बोलून तुमच्यावर परिवर्तन का नाही झालं. महाराज म्हणतात त्यांनीच गुळ खायचं सोडलं नाही तर तुम्ही कशी काय सोडा. नाथांचा दृष्टांत ऐकलं ना आपण. म्हणजे ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, वाट्याचा काठ कधीही चांगला. ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची चाड, संडावेली गाड. महाराज म्हणतात सांडी मांडी पडते टाकी वसुदेव नाम होकी. महाराज तुमच्या जवळचं लिगाड बाजूला ठेवा गड्या. म्हणजे ज्याला परमार्थ करायचा ना त्यानं लिगाड बाजूला ठेवायचा. खरा भक्तीचा आनंद जीवनामध्ये मिळतो. जुन्या लोकांनी हे जे काही जुने लोक होती खेडले परंपरेतील यांच्या बरोबर काम करणारी या लोकांचे जुने दृष्टांत फार फार गोड होते.
आणि जुनी माणसं अशी सहज बोलायची पण मनावर घर करून बसायची त्यांचे शब्द आणि माणसं बदलायचे राव म्हणजे लिगाड बाजूला ठेवायचे. मग त्यांनी आपल्याला ते भुंग्याचा दृष्टांत दिला गाड्या म्हणे महाराज 2 भुंगे शक्य भाऊ पण योगाने 2 जण 2 दिशेला गेले. एक भुंगा महाराज माळ्याच्या बागेत गेला आणि फुलातला मकरंद चाखायचा खुश असायचा. महाराज त्याचा चेहरा कायमच फ्रेश पण योगानं पुन्हा त्याचा चुकलेला तो भाऊ त्याला भेटला. तो माळ्याच्या माळ्यात नाही गेला फुलावर मग त्या ठिकाणी फुलातला रस टाकायला. मग आता ते सांगितलंच पाहिजे की मी ते शेणाचे गोळे करायचे आणि लोटायचं. शेण कसलं ते घरी गेल्या तपासातून ते गोळे करायचे आणि लोटायचे. एक दिवस याला दया आली गाड्या आणि यानं त्याला सांगितलं की बाबा दादा भावड्या इतक्या दिवसानं तू भेटला मी तुला आमंत्रण करतो माझ्याकडं 1 दिवस येस गाड्या. मग ते म्हटलं बाबा इतका वेळच नसतो पण चल तू म्हणतो म्हणून येतो. गेला पण त्यानं विश्वास त्याच्यावर दाखवतो म्हणलं आपण त्याच्याकडे गेलो पण शेवटी सक्का भाऊ पक्का वैरी त्यानं जर धोका दिला तर काय करायचं. मग त्यानं एक गोळा त्या ठिकाणी आपल्या पखात घालून घेतला आणि त्यानं सांगितलं बघ हा जो जुईचा सगळा जो बगीचा आहे ना याच्यातल्या कोणत्याही फुलांमध्ये बगीचेत जा आणि त्या फुलाचं मकरंद सेवन कर. आता तो तिथं गेला बगीचा मोकळा आहे फुलं फुललेली आहे सुगंध सगळीकडे आहे आणि महाराज आतमध्ये गेल्यानंतर तो त्याच्यामध्ये फिरतो आणि मग त्याला त्याच्या भावानं त्याला विचारलं भावड्या कश काय रे प्रतिक्रिया देतो बरं वाटलं ना तू तर इथं. ते म्हणलं खरं सांगू मला बरं वाटलंच नाही फुलं जरी चांगले आहेत पण तरी सुद्धा मला त्याचा रसस्वाद घेता आला नाही. त्यांनी सांगितलं असं कसं वेड्या कसं काय रसस्वाद घेता आला नाही. त्यांनी सांगितलं माझ्या नाकावर परिणाम झाला. ते म्हणजे नाकावर नाही बगलातला गोळा बाजूला फेक आणि मग याचा आनंद घे. महाराज आम्ही बगलातले संसाराचे विषयाचे गोळे बगलात घेऊन आणि मग रागाळवितो नानान काय गातो हे कळे ना काय मजा आहे त्याला. परमार्थ करताना तो महाराज अशा पद्धतीने करा थोडा परिनिरे थोडा करा चांगला करा आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये हे चांगलं कार्य करायला कुणीतरी एक मार्गदर्शक भेटेल तो दाता भेटेल त्या दिवशी तुमच्या जीवनाची उत्क्रांती होईल. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या वेळेचं अविस्मरणीय अखंड आठवण ठेवली का माझ्या जीवनामध्ये तो एक दाता भेटला. ती वेळ फार गोड आहे आणि त्या वेळेच असणार टिप्पणी जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा नावाच्या प्रकरणामध्ये केली. तुकोबरा म्हणतात बरं ही वेळ सापडली संधी शाय झाली बुद्धी संचिताची येणे पण ते माझी चालली पावले आणि दरुशन झाले संतापाई त्राशिले दारिद्र्य दोषा झाला खंड आणि त्याची काळे पिंड पुनीत झाला. एक दाता माझ्या जीवनामध्ये मला भेटला. कोणता दिवस होता पाठ आहे तुमचं माग शुद्ध दशमी पाहून गुरुवारांनी केला अंगीकार तुका म्हणे जागृतीत नाही स्वप्नामध्ये दृष्टांत दिला स्वप्नात साक्षात्कार केला आणि जागृतीत तो फलद्रूप झाला कारण तो दाता तितक्या उंचीचा होता. काय तो दाता जीवनामध्ये भेटला आणि मग आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. महाराज म्हणतात दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. जो नारायणाचं स्मरण स्वतःही करतो आणि दुसऱ्याकडूनही तो नारायणाचं स्मरण करून घेतो तो दाता या जगाच्या बाजारात दुर्लभ आहे दुर्मिळ आहे. म्हणून महाराजांनी अभंगाच्या प्रास्ताविकामध्ये गोड पद्धतीने तुम्हाला मला त्या दात्याचं दुर्मिळत्व सांगितलं. सज्जनाला दिशा देत असताना तो दाता काय असतो हे पटवून देण्याचा प्रयत्न केला पण त्याही टायमाला विरोधी बाक होतोच. त्या विरोधी बाकावर बसलेल्या काही लोकांना जगद्गुरु तुकोबराची परिभाषा थोडी खटकली आणि तुकोबराकडे बघून म्हणायला लागले महाराज दिवसा ढवळ्या तुम्ही समाजाची दिशाभूल करता असं नाही का तुम्हाला वाटत. तुकोबरा म्हणले माफ करा गाड्या. संत नम्रतेनं पुढे येतात. चुकला असेल तर सांगा बदल करण्याचा प्रयत्न करेल. बदल करावाच लागेल. इतिहासानं हजारो दाते सांगितली आणि तुम्ही समाजाला एक दाता सांगतात महाराज तुमचं इथं चुकतंय असं म्हटल्यावर तुकोबरायाला वाटलं माझी चूक काढणारे तुम्ही कोण तुमचा अधिकार काय आणि तुम्ही सांगतात की तुम्ही इथं चुकलात. तेव्हा तुकोबरायाने सांगितलं माझी चूक काढणारे तुम्ही कोण. मग तुकोबरायाने सांगितलं म्हणा वेदाचा तो अर्थ आम्हा वेदाचा तो अर्थ मासिक खावा हेराने वहावा भार माथा हेराने वहावा वेदाचा तो अर्थ मासिक खावा हेराने वहावा
वेदाचा तो अर्थ माशीचा ठावा ये राणी बाबा भार माथा. तुकोबराची चूक काढणारे तुम्ही कोण? अरे वेदाचा अर्थ ज्यांना कळतो ते चुकीचे शब्द वापरतील कसे? मग ते सांगतात का दाता तोची एक जाना. या जगाच्या बाजारामध्ये एक दाता आहे, पण विरोधी बाकावरची मंडळी तुकोबराकडे आली. तुकोबरायला चहू बाजूने घेरलं आणि तुकोबरायला सांगितलं महाराज खपून घेणार नाही आम्ही. तुम्ही दिवसा ढवळ्या समाजाला सांगतात का एकच दाता जगाच्या बाजारात आहे. हजारो दात्यांची नोंद इतिहासानं ठेवलेली आहे आणि तरी लोकांच्या समोर तुम्ही एक दाता का सांगतात? मग तुकोबरायने हा सगळा जमाव पाहिल्याच्या नंतर तुकोबरायने सांगितलं ए गड्या इतका गदारोळ करू नका. हे काय नागपूरचं हिवाळी अधिवेशन नाही, हा शब्द आहे. आणि एवढा गदारोळ करून सांगता तुम्ही, मला ऐकू द्या कोणते दाते तुमच्या डोक्यात आहे. मग त्यांनी सांगितलं मार हजारो दाते. हे हजारो नाही, तुमच्या डोक्यात हजारो असले तरी घड्याळाचा काटा 9:30 महाराज 10:30 ओलांडून गेला. बरोबर आहे ना? मग एवढे दाते ऐकायला आम्हाला कुठं वेळ आहे? मोजके दाते सांगा, जे तुमच्या डोक्यात आहे ते इम्पॉर्टेंट दाते सांगा. जर तुमचे दाते मला भावले तर गाथेतलं प्रमाण बदलून टाकेल, पण जर माझ्या मनासारखा दात्याचं नाव तुम्ही सांगितलं नाही तर मी तुमच्या सगळ्या जमावाचं एक कवडी ऐकणार नाही. कबूल? कबूल. आणि मग सगळीच सांगायला लागली दा हे एक एकानं बोला गाड्या. मग एक जण पुढे आला आणि त्यानं सांगितलं महाराज मी तुम्हाला एका दात्याचं नाव सांगतो. मग दात्याचं नाव सांगताना त्यांनी सांगितलं दाता क्रमांक 1 पहिल्या नंबरचा दाता. म्हणे कोण? ज्या दात्यानं स्वप्नात राज्यदान केलं त्या दात्याला तुम्ही कुठं कमी समजलं? कोणी स्वप्नात राज्यदान केलं? हरिश्चंद्र राजाने. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आणि जागृती अवस्थेमध्ये गणेश महाराज हरिश्चंद्र राजानं विश्वामित्र ऋषीला बोलावून घेतलं. विश्वामित्र ऋषीला बोलावून घेतलं आणि आपलं राज्य विश्वामित्र ऋषीला दान करून टाकलं. संकल्प सोडला. सोडला संकल्प. देता आलं मध्ये तर दे आता काहीतरी. संकल्प सोडला आणि बस राज्य दान करून टाकलं. जागृती अवस्थेमध्ये ऐकताय तुम्ही सगळेजण. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडावं आणि जागृती अवस्थेमध्ये राजानं राज्य दान करून द्यावं. आमचा सप्ताह 64 वर्ष झाली, पण अजून सुद्धा सप्ताह कमिटीच्या जवळ जाऊन दान देऊन टाकावं असं स्वप्न पडतच नाही. नाही पडत. आमचं फक्त इनकमिंग चालू आहे, आउटगोईंग बंद आहे ना महाराज. आम्हाला फक्त घ्यायचंच कळतं, द्यायचं कुठं कळतं. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आणि जागृती अवस्थेमध्ये विश्वामित्र ऋषीला राज्य दान करून टाकलं महाराज. राजानं दिलेलं दान विश्वामित्र ऋषीने घेतलं आणि विश्वामित्र ऋषीनं सांगून टाकलं राजेसाहेब मला दिलेल्या दान दिलेल्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. निघाला हरिश्चंद्र राजा. रोहिदास नावाचा मुलगा आहे, तारामती नावाची बायको आहे आणि हरिश्चंद्र राजा त्या लेकराला घेऊन राज्याच्या बाहेर निघाला. किती परीक्षा बघावी. टोकाची परीक्षा बघत असताना हरिश्चंद्र राजाला सांगितलं महाराज तुम्ही जे दान दिलंय मला राज्य, त्या राज्यामधीलच अंगावरचं वस्त्र त्या दान दिलेल्या राज्यातलंच आहे, उतरून टाका. अंगावरचं वस्त्र उतरून टाकण्याची आज्ञा केली. माघारी फिरून नाही बघितलं हरिश्चंद्र राजाने. स्वतःच्या धर्मपत्नीला आणि रोहिदास नावाच्या पोराला बरोबर घेतलं. ऐकताय ना हरिदास महाराज तुम्ही? घेतलं ना बरोबर. राज्याच्या बाहेर पाठीमागनं मुनीम पळत गेला. महाराज जे राज्य मला दान दिलं त्या राज्यातली माती तुमच्या पायाला चिकटली, पाय झटकून पलीकडे सीमा उल्लंघन करून जा. ऐकायला बरं वाटतं तुम्हाला? केवढं भयावह मोठं संकट आहे. एक राजा आहे सार्वभौम आणि त्या राजाची अशी दुर्दशा आहे. स्वप्न पडलं. हरिश्चंद्र राजा मागायला आला. महाराज विश्वामित्र ऋषी मागायला आले नव्हते. स्वप्न पडलं, जागृती अवस्थेत दिलं.
आणि कस लावला हरिश्चंद्र राजाला विश्वामित्रानं. पण तरी सुद्धा हरिश्चंद्र राजा बदलला नाही. मी हरिश्चंद्र राजाच्याच बद्दल बोललेलं फार बरं, तुमच्याबद्दल बोललेलं कधीच चांगलं नाही, न बोललेलं बरं. का? आम्ही नोटऱ्या करून बदलणारी हलकट माणसं आणि 4-4 जामीनदार पलटवलीत, ही आमची उंची आहे तिथली. हरिश्चंद्र राजानं नाही केलं राव असं. स्वतःचा मुलगा आणि बायको, बाजारात बायको विकली. पोरग बगीचेतून फुलं आणून देत आहे आणि डोम्याच्या घरी घाटावर काशी क्षेत्रामध्ये महाराज हरिश्चंद्र राजा त्या स्मशानात वास्तव्य करतोय. हरिश्चंद्र राजा त्या स्मशानामध्ये वास्तव्य करतोय. पण हरिश्चंद्र राजाच्या मनाला सुद्धा भावलं नाही का मी पुन्हा अतिक्रमण करून माझ्या राज्यात जाईल आणि माझं राज्य मी पुन्हा स्पर्धेतून मिळवेल. त्या काळातली माणसं तशीच होती हो, शब्दाला पक्की होती हो. एवढा मोठ्या हाल अपेष्टा स्वतःची धर्मपत्नी रोहिदास नावाचा मुलगा मरतोय. पेटवायला तो कर भरण्यासाठी 1 रुपया सुद्धा हरिश्चंद्र राजाकडे मारत नाहीये आणि कर चुकवण्यासाठी त्या धर्मपत्नीनं लेकराला घेऊन यावं. बाप लेकाची ओळख सुद्धा पटू नये. केवढा मोठा वीर आहे. आणि धर्मपत्नीनं त्या ठिकाणी आपल्या पतीशी नजरानजर झाली. काय अवस्था आहे. विकली बायको. पोटचा मुलगा सर्पदंशाने गेला. हाल हाल करून त्या गंगेच्या किनारीला आपल्या स्वतःच्या मुलाला अग्नी देण्यासाठी सुद्धा त्या राजाकडे दमडी नाहीये का जेणेकरून त्या डोम्याचा कर तिथं भरता येईल. पण राजा माघारी नाही आला. दिलं दान दिलं, गंगाजल सोडलं महाराज, मनातल्या भावना व्यथित केल्या, संकल्प सोडला. हरिश्चंद्र राजाने शेवटच्या श्वासापर्यंत बदलला नाही. विरोधी बाकावर बसलेला समाज गणेश महाराज तुकोबरायाकडे गेला आणि तुकोबरायाला सांगितलं, महाराज घ्या त्या हरिश्चंद्र राजाला तुमच्या यादीमध्ये, बदलून टाका तुमच्या गाथा नावाच्या प्रकरणातील अभंगातलं प्रमाण. 1 दाता लोकांना सांगू नका, 1000 दाते इतिहासानं नोंदली. तुकोबराय म्हणतात, नाही 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 दाता तुझी 1 जाना नारायणा स्मरवी. मला एकच दाता घावला, तो नामदाता अभिप्रीत आहे. मला देवरूपी दाता नको, संत रूपी दाता आजच्या कीर्तनात अपेक्षित आहे. 1000 दाते तुमच्याकडे असले तरी मी माझं प्रमाण बदलणार नाही. त्यांनी दिलेलं दान तितक्या उंचीचं असेल, पण मला नाम देणारा दाता आणि नामस्मरण करणारा दाता आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनात अपेक्षित आहे. तुकोबरायांनी नाही बदलवलं प्रमाण. बोलणारा दाता सांगणारा माणूस माघारी गेला. दुसरा माणूस पुढे आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज दाता क्रमांक 2. स्वतःचं जीवन दातृत्व शक्तीनंच त्यानं परिपूर्ण केलं. महाराज आयुष्याच्या वाटेवर दानशुराच्या यादीमध्ये त्यानं नाव नोंदवलं. एवढं मोठं नाव आहे, एवढं मोठं नाव आहे का आजही सुद्धा त्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्या दात्याचं नाव आहे कर्ण. कर्ण नावाचा दाता जगाच्या बाजारात फार मोठा विद्वान आहे. दातृत्व शक्ती त्याच्याकडे आहे. तुकोबराय कुठं कर्णाला कमी समजलं तुम्ही? काय कमी होती बाजू त्या कर्णाकडं? तुकोबरायांनी सांगितलं, केलं काय कर्णानं सांगा गड्या. अरे भगवान परमात्म्याच्या परीक्षेमध्ये कर्ण अनेक वेळा पास झालात. पैकी जाता जाता 3 मुद्दे सांगून जाईल. देवाच्या 3 परीक्षेत कर्ण पास झाला. गणेश महाराज कर्ण पास झाला. कर्णाचं दातृत्वच असं होतं. कधीतरी माणसं सहजगत्या कर्णाची उपमा देतात, तो कर्णाचा अपमान आहे. एखाद्याकडे तंबाखू शेजाऱ्याकडून चुना घेतला तरी माणसं म्हणतात, तू कर्ण आहे आमच्यासाठी. तंबाखू आणि चुना, अरे चुना लावता लावता जमारा गेला हलकटा. कर्णाच्या यादीत तू कधी जाणार आहे? कर्ण कर्णच आहे. कर्णाच्या नावाचा उदो उदो झाला आणि भगवान परमात्मा कर्णाची स्तुती करतो. अर्जुनाला खटकला आणि धर्माच्या संबंधानं माझा भाऊ एवढा दानशूर आहे धर्म सुद्धा, पण कर्णाचा उदो उदो का करतोय? म्हणून भगवान परमात्म्याच्या मनात आलं, न सांगता तुम्हाकडे येते अंतर देव जाणता देव जाणता. देवानं जाणलं आणि अर्जुनाला बरोबर घेतला आणि पहिली परीक्षा कर्णाची बघितली आणि राजसू यज्ञासाठी समिधा मागितली कर्णाकडे, ती चन्नाच्या लाकडाची. राजा धर्मानं सांगितलं नंतर आणून देतो. कर्णानं सांगितलं नंतर नाही, उद्याचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून लगेच ज्या पलंगावर झोपलेला होता त्या पलंगावरनं उठला, लात मारली आणि पलंग मोडला आणि देवाला सांगितलं, देवा
घ्या ही संविधा, चन्नाचं लाकूड. अरे लांब आहे अजून यज्ञ, 4 दिवसांना करायचं आहे. नंतर दिलं तर उद्याचा भरोसा नाही. कल करे सो हज करे तो अभी कर. घेऊन टाका. अर्जुन आईस्क्रीम झाला. माझ्या भावाकडे चन्नाचा पलंग होता, द्यायला कमी पडला आणि कर्णानं लगेच दिला. दोघांना अंतर पडलं. पहिल्या परीक्षेत कर्ण पास झाला. दुसरी परीक्षा कर्णाची त्या ठिकाणी भगवंतानं बघितली. कर्ण युद्धभूमीवर निघाले होते आणि जाता जाता एका भिकाऱ्याच्या वेशामध्ये भगवान परमात्मा कर्णाच्या जवळ गेले. कर्णाकडे त्या ठिकाणी दान मागितलं की बाबा मी खूप गरजू आहे आणि मला तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे, मला तुझ्याकडून काहीतरी दान मिळालं पाहिजे. कर्णाकडे फक्त युद्धभूमीवर जाताना आपल्या फक्त हत्यार होती. पण महाराज याचक आणि देव रूपानं त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी महाराज त्या कर्णाकडे दान मागतोय. योगायोगानं दुर्योधनाची बायको फिरायला निघाली होती मेकअप करून. नुसता मेकअप नव्हता, काही वजनाची दागिने तिच्या अंगावर होती. ओरिजिनल 24 कॅरेट 22 कॅरेट होलमार्क नाही, ओरिजिनल असल्या पद्धतीचं पिवळा सोनं अंगावर, काही किलो न महाराज अंगावर होतं आणि मेकअप करून. अहो आपल्या बायका कशातच काही नाही तरी किती सजतात. ती कर्ण महाराज दुर्योधनाची बाई आहे आणि ती गाडीमध्ये त्या ठिकाणी रथात सजून बसली आणि अलगदपणे कसं हो कर्णाचं लक्ष गेलं. कर्ण पळत गेला आणि तिच्या अंगावरची जेवढी असणारी अलंकार होती तेवढीची तेवढी वरमडली आणि देवरूपी भिकाऱ्याच्या हातात दिली. ऐकताय ना राव तुम्ही सगळेजण? दिली. आता ज्या बाईच्या अंगावरची दागिने वरमडली गेली तिला काय गुदगुले झाले असतील? त्या रथातून उडी मारली आणि एवढा आपला पतिदेव एवढा भक्कम असताना सुद्धा माझ्या अंगावर हात टाकायची कुणीही हिंमत केली. म्हणून तक्रार नोंदवली कर्णाच्या संबंधानं का जो तुमच्या दारामध्ये चाकरी करतो तो कर्ण चोर आहे, लबाड आहे. त्यानं मला फिरायला जात असताना अंगावरची सगळी दागिने काढली आणि एका परपुरुषाच्या हातात देऊन टाकली, त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये दिली. आणि मग ती चौकशी आणि ती त्या दुर्योधनानं विचारलं कोण आहे तो चोर? कर्ण. कर्ण म्हटल्याबरोबर तापट स्वभावाच्या दुर्योधनानं खाली मान घातली आणि बायकोला सांगितलं अगं वेडे, नशीब बोललो तर तुझं आणि माझं, नशीब बोललो तर तुझ्यापेक्षा मी भाग्यवान आहे. समोरच्या भिकाऱ्यानं बाई नाही मागितली, दागिन्यावर भागलं. तो कर्ण दाताच असा आहे, जर त्यानं बाई मागितली असती तर उचलून भिकाऱ्याला दिलं असतं मला बीड परगण्यातच जावं लागलं असतं बायको आणायला. एजंटला 1 लाख आणि तिकडच्याला 4 लाख. कर्ण दुर्योधन बोलला. तो म्हटला बरं झालं दागिन्यावर भागलं. त्याला शब्द बोलायचं नाही कारण तो दाता तितक्या उंचीचा आहे. महाराज तिसरी परीक्षा आहे कर्णाची. तिसरी परीक्षा आहे कर्णाची. काय? कर्ण धारातीर्थी पडला. अर्जुनाला सल्ला दिला अर्जुना हीच ती वेळ आहे, बाण काढ आणि सोड बाण. सर करत बाण निघाला आणि कर्णाच्या जिव्हारी लागला गणेश महाराज. कर्ण धारातीर्थी पडला. रक्ताच्या थारोळ्यात एक प्राण येतो आणि एक प्राण जातो. शरीर जीर्ण झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या दात्याची परीक्षा बघायला जगाचा बाप भिकाऱ्याच्या रूपात गेला आणि त्या कर्णाच्या जवळ उभा राहून सांगतो नाव ऐकून तुझ्याकडे आलो होतो रे राजा, पण तूच आता मृत्यूच्या काळाच्या जबड्यात अडकलात, रक्ताच्या थावळ्यात पडलास. काय मला दान देणार आहे? जातो माघारी. कर्णानं सांगितलं थांबा भिकारी बाबा, जाऊ नका. मला मरताना माझ्या चारित्र्याला कलंक लावून मरायचं नाहीये. अरे काय देण्यासाठी 1.5 दमडीच्या तुझ्याकडे काय असं म्हणू नका भिकारी बाबा. मरताना सुद्धा माझ्या चारित्र्याला कलंक लावून मरायचं नाही. माझे 2 दात सोन्याचे. फक्त एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे. तो समोर दगड दिसतोय ना, तो दगड आणा, माझ्या दातावर मारा. ते 2 दात पाडून घेऊन जा. एका दातामध्ये पोरीचं लग्न आणि एका दातामध्ये पोराचं शिक्षण करा. एवढीच अडचण आहे ना तुमची संसारातली? आनंदानं तुमच्या लेका बाळाचा संसार सुखानं सजवा. मला मरताना माझ्या चारित्र्याला कलंक लावायचं नाही. पण देवरूपी भिकारी सुरेश भाऊ मोठं विचित्र आहे. तो त्या भिकाऱ्यानं सांगितलं तो दगड आणायचा, तुझ्या दातावर मारायचा, मग मी दात पाडायचे. मला काम सांगतो आणि मग माझ्या कामाचा मोबदला देतो. कर्णा कोण्या शाळेत शिकलाय रे तू? अरे काम करून त्याची बिदाई मोबदला दिला जातो. तो मोबदला ठरतो, त्या कामाचा पगार ठरतो. ते दान ठरत नाही. काम न घेता, काम न करता ज्या दिवशी ते दिलं जातं ते दान ठरतं. पटलं कर्णाला
आणि आता कर्ण आपल्या पोटावर सरकत 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 दगडापर्यंत गेला दगडापर्यंत. आणि थरथरत्या हातानं डुगडुगत्या मानेनं अंगामध्ये शक्ती नाही पण दातृत्व शक्ती जपण्यासाठी आपली मान त्या दगडावर आपटली आणि 2 दात त्यानं पाडली. अंगाचा दाह झाला. देवरूपी भिकाऱ्याच्या हातामध्ये ते 2 दात दिले आणि त्या देवरूपी भिकाऱ्याकडे बघता 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 हात उंचावून ती दातृत्व शक्ती जगाच्या इतिहासात आजही अजरामर केली. तुकोबारा बदलून टाका तुमचं प्रमाण. घ्या त्या दात्याला तुमच्या यादीमध्ये. एकच दाता लोकांना सांगताय, हजारो दाते इतिहासानं नोंदलीत. तुकोबर म्हणतात नाही 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 नाही, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरली. मला एकच दाता घावलाय जो नारायणाचं चिंतन करतो आणि दुसऱ्याकडून करून घेतो. हाही दाता मला मान्य नाही, हाही दाता मला मान्य नाही. नाकारलं. तिसरा माणूस पुढे आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज दाता क्रमांक 3. तिसऱ्या नंबरचा दाता. काटा गेला ना महाराज अकराकडे. आता किती नंबर लावतात दात्यांचे? किती नंबर? एवढा सांगतो. समोरचा माणूस पुढे आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज शिबी नावाचा राजा आहे. शिबी नावाचा राजा आहे. त्यानं दान केलं. काय दान केलं? या जगाच्या बाजारात त्यानं 99 यज्ञ केले. एक यज्ञ केला का शिबी राजाला स्वर्गाचं आधिपत्य मिळणार होते. गणेश महाराज राजा इंद्र होणार होता. इंद्राचं आसन डळमळलं. इंद्र भयभीत झाला आणि इंद्रानं कूटनीती केली आणि त्या कूटनीतीतून तातडीची मीटिंग लावली आणि शिबी राजाचा एक यज्ञ होऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी त्यानं प्रयत्न केले. मग मीटिंगला बरोबर घेतला अग्निदेवाला. अग्निदेव झाला कबूतर आणि इंद्र झाला ससाना. दोघांनी रूप पालटली आणि परीक्षा पाहायला गेली ती शिबी राजाची. शिबी राजाकडे गेल्याबरोबर कबूतर पुढे गेला ठरल्याप्रमाणे आणि धावपळ करत 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 तो कबूतर शिबी राजाच्या मांडीवर जाऊन बसला आणि राजाला क्षमा याचना केली. महाराज माझा वैरी माझ्या पाठीमागे लागलाय. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. राजाने त्याच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला आणि सांगितलं, माझ्या राज्यामध्ये तुला धोका होणार नाही, काळजी करू नको. तुझ्या केसाला धक्का लागला तर माझ्या काळजाला धक्का. आणि 5 मिनिटाचा अवधी गेला. समोरच्या भिंतीवर ससानं येऊन बसला. त्या सशानं राजाला रिक्वेस्ट केली, महाराज माझं खाद्य तुमच्या आश्रयानं येऊन बसलं. 15 दिवस झाली, महिना झाला, पोट पाठीला चिकटलं. व्यवहार असा आहे, पाठीवर मारा पण पोटावर मारू नका राजेसाहेब. माझं कबूतर मला परत द्या, माझं कबूतर मला परत द्या. शब्द देऊन बसला राजा. त्यांनी सांगितलं, तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी कबूतर मिळणार नाही पण कबुतराच्या वजनाचं मांस मी तुला देईल. कबुतराच्या वजनाचं मांस देईल. तो मायावी इंद्ररूपी असणारा तो ससाना महाराज त्या शिबी राजाला बोलला, कोंबडीचं द्याल 140 रुपये किलोचं, बकराचं द्याल 460 रुपये किलोचं, जर्सी टोनग्याचं द्याल 80 रुपये किलोचं. ती म्हणाल भाव कस काय माहिती, वाचतो रोडवरून सांगतो लोकांना, बाकीचं काय. महाराज हे मांस तुम्ही मला द्याल, चालणार नाही. जर तुमच्या अंगाचं मांस देणार असेल तर व्यवहार डन, कबूल. एका पारडात कबूतर बसवलं, दुसऱ्या पारडात पोटरीचं मांस काढलं, पारडात टाकलं. काटा कबुतराचा काटा जड पडला, पारडं जड पडलं. मांडीचं मांस काढलं, पारडात टाकलं, कबुतराचं पारडं जड पडलं. अर्धांगाचं मांस काढलं, कबुतराचं पारडं जड पडलं, माफ होत नाही. सर्वांगाचं मांस काढलं, पारडात टाकलं, कबुतराचं पारडं जड पडलं. का 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 असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे काटा फॉल्टी. हो काटा फॉल्टी, तो काटा फॉल्टी, माफ झालं नाही. महाराज म्हणतात, ऐकताय ना तुकोबराय, अरे कबुतराला वाचवण्यासाठी ज्या राजाने स्वतःचा देह काट्यावर घातला आणि स्वतःचं जीवन संपवलं, तुकोबराय घ्या त्या राजाला तुमच्या यादीमध्ये, बदलून टाका तुमचं प्रमाण. महाराज म्हणतात, नाही 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 नाही, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. सगळी विरोधी बाकावरची लोक एकत्रित आली.
ती म्हटली आता यांना असं विचारून जमणार नाही, हे असंच लांबट करत जातील आणि पहाटचे 4 वाजवतील, त्याच्यापेक्षा या दात्यांना कुठंच किंमत नाही का? मग तू कोण असं मी कुठं बोललो, मी दुसऱ्या चरणात दिली किंमत. आणि कणासी वते काय, आणि कणासी वते काय, आणि कणासी वते तुमच्या मताशी मी सहमत आहे, पण तुम्ही दिलेल्या दात्यांकडून एका जन्माचं समाधान आहे, जन्मोजन्मीचं नाही. सद्गुरु रूपी संत रूपी दात्यानं या पंचतत्वाच्या देहामध्ये जर ते दान टाकलं, ते नाम दिलं, तर जन्मोजन्मीचं समाधान होतं. आणि तुम्ही दिलेल्या दानानं अलिक नासिवंते काय नसरी हाय ज्याची नाही, हाय हाय पळपळ दगमग समाधान होत नाही. सासऱ्यानं दिलेला हुंडा जावाल की दिवस पुरतो, दानच आहे ना ते पण, बरोबर आहे. मग आता दानाचे प्रकार काय काय? रक्तदान आहे, भूदान आहे, गोदान आहे, स्वर्णदान आहे, वस्त्रदान आहे, अजून कन्यादान आहे, अजून मनानं मतदान आहे, वेगवेगळे दान आहेत. आता आज अन्नदान केलं, भज्याची काळी आमटी फार गोड होती, त्याला जोडी कोबीचा ठेसा पण होता, त्याला जोडी भात पण होता, बाजरीची गव्हाची, ज्याला जे पाहिजे ते आहे रे, बरोबर आहे. चवीनं आणलं. पुन्हा बटाटा भजे दिले आम्हाला, पुन्हा दुसरे भजे पण अगदी नरम अगदी गरम दिलेत, पोटभर चेंदले. नाही म्हणेपर्यंत इतकी खाल्ली आणि सगळ्यांनीच खाल्ली. आता किती हप्ते जेव्हा लागणार नाही? हप्ते सप्ते त्याच्यासाठीच आहे ना, हप्ते वसूल करायला. महाराज हप्ते नाही, उद्या सकाळीच नाश्ता लागेल. म्हणजे याचा अर्थ तुमचं फक्त रात्रीचे 8 घंटे 4 घंटे 5 घंटे समाधान झालं. उद्या पुन्हा तुम्हाला भूक लागणार आहे. किती झाला संन्याशी मध्यान्नाशी तोंडवासी, तरी त्याला खायला लागणार आहे. मग अन्नदान करणाऱ्याला पुण्य मिळालं, खाणाऱ्याचं समाधान 8-4 तासापुरतं झालं. तुमच्या मनात आलं चांगली गुन्हे ज्याने यांना कपडे शिवले पाहिजे, येऊ नये मनात पण आलं, तर किती दिवस पुरतील? बरोबर आहे. पहिले 2-5 सप्ते काढतील, पुढच्या वर्षापर्यंत त्याला हळूहळू तो कपडा फाटून जाईल. वस्त्रदानाचं पुण्य देणाऱ्याला मिळेल, अंग झाकण्यापुरतं मिळालं पण लाईफ टाईम नाही. महाराज रक्तदान आहे सगळ्यात महत्दान आहे. तुमच्या रक्ताने एखाद्याचा प्राण वाचेल पण तो अमर होणार नाही. रक्तदान करणाऱ्याला पुण्य मिळालं पण ज्याला त्या ठिकाणी रक्त दिलं तो अमर होणार नाही, एक दिवस मरणारच आहे. पुण्य मिळालं. महाराज स्वर्णदान केलं, स्वर्णदानाचं पुण्य तेवढ्याच उंचीनं मिळालं, पण देणाऱ्या भिकाऱ्यानं खर्चून टाकलं, मोडून टाकलं. देणाऱ्याला पुण्य मिळालं, घेणाऱ्याचं समाधान नाही झालं. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मतदान आहे दर 5 वर्षाला असतं. महाराज आपण मतदान केलं, फुकट केलं, कसं केलं, काय केलं, मला काय देणं देणं नाही, पण मतदान केलं. मग मतदान केलं, तुमच्या मतानं एखादा माणूस निवडून आला, त्याला खुर्ची मिळाली, 5च वर्षापुरती आहे ना, अविश्वास दाखवला तर मध्यातच धोका त्याला पत्करावा लागतो आणि पुन्हा म्हणावं लागतं येऊन येणार कोण आणि बागावर औषध मारी. म्हणजे याचा अर्थच असा आहे, त्याचं 5 वर्षापुरतं समाधान आहे, लाईफ टाईम नाही. महाराज म्हणता अनिक नासिवंते काय नसरे हाय ज्याचे नाही. महाराज पटलं. काटा 11 वाजून 5-7 मिनिटं 10 मिनिटं वर गेला गाड्या. आणि मग आता आम्हाला सांगा नेमकं आम्ही काय केलं पाहिजे. महाराज म्हणले 3रं चरण वाचा गाड्या.
काकुळतीचे दाविती सुपंथ. जे चांगला मार्ग दाखवतात त्यांना काकुळती या. जे गावोगावात ठेवत नाही भाऊ भावात ठेवत नाही आम्ही त्यांचेच पाय धरतो. त्यांचे पाय धरण्यात काय मजा आहे? महाराज म्हणतात जे सुपंथ दाखवतात, जे सदाचार जीवनामध्ये निर्माण करतात आणि अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करतात यावे तया काकुळती. मग कसं या? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरगता करावे दास्य सकळ. त्यांच्याकडे दास बनून जा, तन मन धनानं जा. तुमचा इगो त्यांच्या पुढे ठेवू नका. तुमची संपत्ती तुमची पद त्यांना सांगू नका. वाकून झुकून त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा काही मी उद्धार पावेन. पुसावीची हिची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मन काय लाज राखील. मग खरंच ते आमची लाज राखतील? हो राखतील. कशाला राखतील? तुम्हाला संसारातून परमार्थाकडे आणतील. इतक्या दिवस तुम्ही चिंतन संसाराचं करत होता, आता तुमच्याकडून परमार्थाचं भजन करून घेतील. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव तुमच्या समोर ठेवला. 10 मिनिटे तुमच्या वेळेत मी अतिक्रमण केला.